नमस्कार मंडळी, तुमचे प्रिया कॉर्नरमध्ये खूप खूप स्वागत आहे. येत्या 12 ऑगस्ट 2026 रोजी दीप अमावस्या आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये दिव्याची पूजा केली जाते, कारण की या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो आणि आपल्या सणावाराला सुरुवात होते. श्रावण सुरू होण्याआधी एक असा सण येतो, तो म्हणजे अमावस्या. या अमावस्याला आपण दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या असे म्हणतो. परंतु अमावस्या म्हटले की मनामध्ये नकारात्मक विचार करतो. परंतु दीप अमावस्या अशी असते की आपल्या हिंदू संस्कृतीचं सौंदर्य दिसते. आपण या दिवशी अंधाराला घाबरत नाही, तर घरातील दिवे उजळून प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा करतो. दिवा म्हणजे आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य, आणि आपल्या घरामध्ये भरभराट हो आणि धनाची कमतरता राहू नये, सदैव घरामध्ये भरभराट राहो, यासाठी ही पूजा केली जाते. आपण आज दीप अमावस्याचे महत्त्व काय आहे, त्याची पूजा कशी करावी, अमावस्याच्या दिवशी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी काय करावे, महिलांनी या दिवशी कोणत्या चुका करू नये, तसेच देवांची पूजा कशी करावी, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. तर सगळ्यात पहिले आपण पाहूया की दीप अमावस्याच्या दिवशी पूजा कशी करावी. तर सगळ्यात पहिले घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घ्यावे. सगळ्यात पहिले सकाळी उठून स्वच्छ अंघोळ करावी. त्यानंतर घरातील पूर्ण दिवे स्वच्छ करावे. अगदी जो आपण देवाजवळ नेहमी दिवा लावतो, तो सुद्धा दिवा या दिवशी स्वच्छ करावा. त्यानंतर त्याला स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करावे आणि त्यामध्ये तूप किंवा तिळाचे तेल टाकून त्यामध्ये फुलवात किंवा दुहेरी वात टाकून ठेवावी. आणि जेव्हा सायंकाळ होईल त्यानंतर ते दिवे प्रज्वलित करावे. दिवे प्रज्वलित करण्याच्या आधी एक सुंदर चौरंग घ्यायचा आहे. त्यावर एखादा कपडा टाकायचा आहे. त्यावर अक्षदा टाकून त्यावर दिवा ठेवायचे आहे. चौरंगाभोवती छान रांगोळी काढावी. त्यानंतर दिव्याची मांडणी करावी. वर्तुळाकार ठेवा किंवा लाईनमध्ये ठेवा. त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून देवाची पूजा करावी किंवा दिवा प्रज्वलित करावे. दिवे प्रज्वलित करताना हा मंत्र म्हणावा: शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. हा मंत्र म्हटल्यानंतर दिव्याची वात ही नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडेच ठेवावी, कारण की या दिशेमध्ये जर आपण वात ठेवल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, अशी मान्यता आहे. आणि फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर गव्हाच्या पिठाने बनवलेले 5 किंवा 7 दिवे घ्यायचे आहे आणि पूर्ण पिठाचे दिवे प्रज्वलित करायचे आहे. त्यानंतर जे आपण आधी दिवे प्रज्वलित केले त्याला पिठाच्या दिव्यांनी ओवाळायचे आहे. या दिवशी पुरणाचा नैवेद्य या दिव्यांना दाखवला जातो. तुमच्याकडे जो नैवेद्य दाखवायचा आहे त्याच परंपरेनुसार तुम्ही दाखवावा. असे म्हणतात की या दिवशी आपण मुलांचे या दिव्याने औक्षण केले तर आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्रदान होते, त्याचे सर्व वाईट नजरेपासून संरक्षण होते. मुलांना ओवाळताना हा खालील मंत्र म्हणावा: औक्षण करते सोन्याचे, आयुष्य लाभो 100 वर्षाचे. हा मंत्र म्हणायचा आहे मुलांना ओवाळताना. मुलांना ओवाळण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे. सगळ्यात पहिले आपल्या लहान मुलांना एखाद्या पाटावर बसवावे. त्याचे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे होईल हे लक्षात घ्यावे. त्यानंतर मुलांच्या कपाळावर कुंकाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा व त्यावर अक्षदा अवश्य लावावी. एखादी सोन्याची अंगठी घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि अनामिका बोटाने सोन्याची अंगठी किंवा नाणे धरून मुलाच्या कपाळावरून 3 वेळेस ओवाळावे. त्यानंतर जे कणकेचे दिवे आपण प्रज्वलित केलेले आहे त्या दिव्याने आपल्या मुलाला ओवाळावे व अंगावर अक्षदा टाकावे. अक्षदा टाकताना तो वरील मंत्र म्हणावा. त्यानंतर शेवटी त्याला आशीर्वाद द्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणले तर या दिवशी महिलांनी या 5 चुका करू नये. तर त्या चुका आहेत: सगळ्यात पहिली चूक, या दिवशी महिलांनी आपले केस धुवू नये. उंबरठ्यावर बसून कोणतेही काम करू नये. तसेच दीप अमावस्याच्या दिवशी कोणत्याही महिलांनी दुपारी झोपू नये. दीप अमावस्याच्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज टाळावे. आणि 5वी चूक म्हणजे महिलांनी आपले विंचरलेले केस थेट घराबाहेर फेकू नये. तसेच या दिवशी घराबाहेर पडताना अत्तर लावू नये, कारण की या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रबळ असते. आता पाहूया दीप अमावस्याच्या दिवशी 5 दिवे कोणत्या ठिकाणी लावावे. सगळ्यात पहिला दिवा आपल्या देवघरामध्ये लावावा. दुसरा दिवा तुळशीजवळ. तिसरा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावा. चौथा दिवा पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ लावावा. 5वा दिवा पितरांसाठी दक्षिण दिशेमध्ये लावा. त्याची वात दक्षिण दिशेकडे असावी. तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारा.
तसेच आपल्या पेजवर श्रावण महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये किंवा श्रावण महिन्यामध्ये कोणते उपाय करावे ज्याने आपल्या पैशासंबंधी सगळ्या समस्या दूर होतील, असे भरपूर व्हिडिओ आपल्या पेजवर येणार आहेत. त्यामुळे आपल्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अवश्य पहा, कारण की भरपूर शास्त्रानुसार माहिती आपल्या पेजवर येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.